नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यात अगदी पहिल्या दिवसापासूनच वेगवेगळ्या व्रतवैकल्यांना सुरुवात झाली. यंदा श्रावण महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवारपासून झाली. त्यानंतर येणारे वेगवेगळे सण साजरे झाले. आत्ताच रक्षाबंधन अर्थातच नारळी पौर्णिमा उत्सव साजरा झाला. त्या पाठोपाठ येते संकष्टी चतुर्थी. श्रावण महिन्यातील इतर सणांसोबतच संकष्टी चतुर्थीलाही काही विशेष असं महत्त्व आहे. यावेळेस संकष्टी चतुर्थी व्रत करताना कुठल्या गोष्टी पाळाव्यात, कुठले नियम पाळावेत, चंद्रोदय कधी आहे, कुठले उपाय केले तर मनुष्य जीवन समृद्ध होण्यास मदत होईल आणि मानवी जीवनाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्याचा उपयोग होईल. चला तर मग अधिक माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. त्यासोबतच आपण जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. वैभव, ऐश्वर्य, समृद्धी लाभेल गणेश कृपेने. संकष्टी चतुर्थीला श्रावण महिन्यातील गणेश चतुर्थी विशेष महत्त्वाची. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. बरेच जण या चतुर्थीला व्रतही करतात. गणपती बाप्पा बुद्धीचा दैवत असून शीघ्र फलदायी अर्थातच लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे. त्यातही कोणत्याही पूजेचा अग्रक्रम असणारं दैवत अर्थातच गणपती बाप्पा. या गणपती बाप्पांची आराधना चतुर्थीला केली असता अनेक फायदे मानवी जीवनाला समृद्ध करण्यासाठी होत असतात. त्यात प्रामुख्याने जे विद्यार्थी दशेत असतील त्यांनी गणपती बाप्पांची आराधना केल्यास बुद्धीचा दैवत असलेल्या या गणपती बाप्पांचे अनेक आशीर्वाद त्या विद्यार्थ्यांना लाभतात. गणपती बाप्पांची आराधना करताना विशेष असे स्तोत्र मंत्र म्हटले जातात. ते वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या स्वरूपात असले तरी सुद्धा सर्व स्तोत्रांमध्ये मुख्य मानले जाते ते म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. या अथर्वशीर्षाच्या योगाने कुठल्याही शुभकार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनासोबतच अथर्वशीर्षाचा पठणाने होत असते. तेव्हा असं हे बुद्धीचं दैवत मानल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांचा मुख्य पूजनाचा दिवस म्हणजेच प्रत्येक महिन्याला येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी. गणेश व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम मानलं जाणारं व्रत अर्थातच संकष्टी चतुर्थी. या संकष्टी चतुर्थीचे व्रत कोणीही केले तरी चालते. गणपती बाप्पा जरी बुद्धीचं दैवत असेल तरी लहान मोठे सर्वच जण त्यांना आपले आराध्य मानतात आणि आपापल्या परीने या बाप्पांचे पूजन नामस्मरण करीत असतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर राहू केतू यांच्यापासून कुठला अशुभ दोष होत असेल तर अशा वेळेस गणपती बाप्पांची आराधना सांगितली जाते. तसेच जर व्यक्तीच्या पत्रिकेत कुठल्याही प्रकारचा मंगळाचा दोष असेल किंवा इतरही कुठला ग्रहदोष असेल तर देखील गणपती बाप्पांची आराधना किंवा उपासना सांगितली जाते. ही चतुर्थी तिथी 22 ऑगस्ट या दिवशी असून ही चतुर्थी श्रावण महिन्यातील असल्याने तिला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून पूजन आटोपल्यानंतर गणपती बाप्पांचा अभिषेक करावा. अभिषेकासाठी अथर्वशीर्ष म्हटल्यास अतिउत्तम. ज्यांना इच्छित मनोकामनापूर्ती हवी असेल त्यांनी अथर्वशीर्षाचे 11 किंवा 21 आवर्तनं करून गणपती बाप्पांना अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर पंचोपचार पूजन करून गणपती बाप्पांना स्थानापन्न करावं. ज्यांना षोडशोपचारे पूजन येत असेल त्यांनी ते अवश्य करावं. सोबतच गणपती बाप्पांना आवडणाऱ्या दुर्वा आणि लाल फुलं जसे की जास्वंदीचं वाहायला विसरू नये. 22 ऑगस्ट या दिवशी चंद्रोदय नाशिक शहरासाठी 8:58 रात्री असणार आहे. आपण जर दुसऱ्या कुठल्या शहरात राहत असाल तर कॅलेंडरच्या एका कोपऱ्यात त्या शहराचा चंद्रोदय लिहिलेला असतो. त्याप्रमाणे तो गृहीत धरावा. या चतुर्थीच्या दिवशी उपवास करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे पूजन करावे. ज्या पद्धतीने आपण सूर्याला अर्घ्य देतो त्याच पद्धतीने चंद्रालाही अर्घ्य द्यावे. चंद्रोदय झाल्याचे दिसत नसेल तरी त्या शहराचा चंद्रोदयाचा टाईम बघून त्यावेळेस आकाशाकडे बघत चंद्राचे पूजन करावे आणि चंद्राला कच्च्या दुधाचे अर्घ्य द्यावे. चंद्राचे पूजन केल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात. अशा या संकष्टी चतुर्थीला काही उपाय केले जातात जे उपाय केल्याने साधकाच्या इच्छित मनोकामनाही पूर्ण होतात. त्यात सर्वप्रथम ज्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश पाहिजे, कुठल्याही तत्सम परीक्षांमध्ये किंवा मुलाखतीला जायचे ज्यात यश पाहिजे असे असेल तर अशा विद्यार्थ्यांनी किंवा अशा व्यक्तींनी या दिवशी गणपती बाप्पांचा जो गणेश कामाख्या मंत्र आहे त्याचा जप अवश्य करावा. हा जप संकष्टी चतुर्थीपासून रोज 21 वेळा कमीत कमी 21 दिवसांपर्यंत करावा. ज्या योगे स्पर्धा परीक्षा असेल किंवा तत्सम कोणतीही परीक्षा असेल किंवा मुलाखतीत यश हवे असेल तर
ते मिळण्यास मदत होते। गणपती बाप्पांची कृपा आशीर्वाद मिळून विद्यार्थ्यांना त्याचा लाभच होतो। तुमच्यावर कुठल्याही प्रकारे कर्ज झाला असेल, कर्जाचा कारक ग्रह ज्याला मंगळ मानतात, त्या मंगळाच्या दोषापासून त्रासापासून बचावासाठी किंवा कर्जातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी गणपती बाप्पांचे स्मरण पूजन याच संकष्टीपासून केले जाते। गणपती बाप्पांचे विविध स्तोत्र मंत्र केले जातात, ज्यात प्रामुख्याने केले जाणारे स्तोत्र ऋणमोचन स्तोत्र आणि अथर्वशीर्ष यांचा पाठ करावा। ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतूचा त्रास असेल अशा व्यक्तींनी देखील गणपती बाप्पांची आराधना संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करावी। कुठल्याही कार्यात यशप्राप्ती मिळावी आणि सकल मनोकामना पूर्ण होऊन व्यक्तीला प्रगतीपथाकडे जाता यावे यासाठी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना 21 दुर्वांच्या जुड्या सोबत रुईची फुलं 2.5 आपट्याची पानं घेऊन त्यावर अथर्वशीर्षाचे पठण करावे। त्यावर रोज सेवा करून पूजन करावे, जेणेकरून व्यक्तीला यशप्राप्ती होते आणि इच्छित प्रगतीही साधली जाते। ही चतुर्थी श्रावण महिन्यात आलेली असल्याने गणपती बाप्पांसोबतच भगवान शिवांचेही पूजन होणे अपेक्षित आहे। अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीला बाप्पांचं योग्य पद्धतीने पूजन केल्यास व्यक्तीला ऐश्वर्य, वैभव आणि समृद्धी गणपती बाप्पांच्या कृपेने लाभेलच, यात शंकाच नाही। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओमधल्या कुठल्याही सेवांबद्दल चौकशी करावीशी वाटली तरीही कमेंट करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।